मित्रहो नमस्कार. जनतेची मोठी फसवणूक करून सत्तेत आलेलं हे महायुती सरकार आणि त्याचे म्हणजे महायुतीचे नेते आता पुरते उघडे पडलेले आहेत, मुखवटे गळून पडलेले आहेत यांचे. पण आता त्यांना फरक काय पडतो? 5 वर्ष तर आता खुर्च्या उभवायला मिळणारच आहेत ना. निवडणूक जिंकण्यासाठी विधानसभेच्या आधी वारेमाप फुकट्या आणि फसव्या घोषणा केल्या, आश्वासनं दिली, योजना आणल्या. लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये काय, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी काय, 7-12 उतारे कोरे काय. अहो नुसते बोलत सुटले होते, फसवत सुटले होते. अहो त्यालाही माहीत होतं ना, लेना ना देना, निवडणुकीपुरतं काहीही बोला ना, फरक काय पडतो? एकदा निवडणूक झाली आणि सत्तेत आलो, मग लोक ओरडले काय, बोंबलले काय, उपाशी मेले काय. आमच्या खुर्च्या शाबूत राहिल्या 5 वर्ष बस. शेतकऱ्यांच्या चिंता या ज्या मंडळींना आपण नेहमी यांचं भाषणात वगैरे असं जे काय ऐकतो, या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या, चिंता, त्यांचं दुःख हे फक्त भाषणापुरतं, निवडणुकीतल्या मतापुरतं. अहो रोज मरतोय शेतकरी आणि यांना मात्र हवी आहे सत्ता, सत्तेची खुर्ची. अहो बघा ते गुलाबी जॅकेट घालून शेतकऱ्यांचे 7-12 उतारे कोरे करू अशा थापा अजित पवार मारत होते, रोज मारत होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी देखील अशाच प्रकारच्या थापा मारल्या ना. तिजोरीची काळजी तुम्ही करू नका, सगळं काही व्यवस्थित आहे, आम्ही हे करू, आम्ही ते करू. बघा आता सत्तेत आल्यावर म्हणतात नव्हे, खरं तर अजित पवार दम देऊन सांगतायत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही, पैसे भरा. काय तर म्हणे राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली आहे, ती व्यवस्थित होईपर्यंत कर्जमाफी करता येणार नाही. म्हणजे बघा आजवरचे अर्थमंत्री हे स्वतः अजितदादाच, म्हणजे त्यांच्याचकडं सगळा अर्थ खात्याचा कारभार होता ना. किती वेळा अहो सातत्यानं प्रत्येक सरकारमध्ये अजितदादा अर्थमंत्री आहेतच. मग हे सगळं गणित जुळवायची, बिघडवायची ह्याची जबाबदारी कोणाची हो? मग कुणी बिघडवली राज्याची आर्थिक शिस्त? दादा तुम्हीच सांगा आता. निवडणुकीच्या आधी फसव्या घोषणा करताना कुठं गेली होती हो ही शिस्त? देवेंद्र फडणवीस सुद्धा मोठ्या आविषानं सांगत होते कर्जमाफी करण्याचा निर्णय या शासनानं घेतला आहे, फक्त निवडणूक होणं तेवढं बाकी आहे. शेतकऱ्यांचं सरकार म्हणून ढोल वाजवत राहिलेले एकनाथ शिंदे हे सुद्धा या पवार आणि फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळत होतेच ना. अहो पंतप्रधान नरेंद्र मोदी, बघा मोदी साहेब ज्यावेळेला नागपुरात आले त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं? सोयाबीनला 6000चा भाव देऊ. आता म्हणे सरकारकडे पैसा नाही. दुसरीकडे मात्र बघा खासदारांचं वेतन भत्ते वाढवले जात आहे, जनतेच्या खिशातला पैसा या गरीब मंडळीकडे आता जाऊ लागलेला आहे. आता हे खासदारांचे वेतन भत्ते जेव्हा वाढवले जातात तेव्हा कुठून आणि कसा येतो बरं हा पैसा? अहो जगाचा पोशिंदा शेतकरी उपाशी मरतोय, कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरतोय आणि अखेर आपल्या आयुष्याचा शेवट देखील करतोय. नेते मंडळी भाषणं ठोकतात, शेतकऱ्यांची कैवारी असल्याचं छाती बडवून बडवून सांगत सुटलेले असतात. निवडणूक जिंकतात आणि मग पुन्हा त्याच शेतकऱ्याला दम देतात. मी सांगतो पैसे भरा. काय ना कोणाला शरम ना कोणाला लाज. अहो किती कोडगेपणा भरला आहे हो या राजकारणामध्ये. 3 महिन्यापूर्वी बघा हे काय बोलत होते आणि आता लगेच पलटी. यांच्या सत्तेसाठी आता महाराष्ट्र अडचणीत आलेला आहे, महाराष्ट्राचा विकास अडचणीत आलेला आहे. आधीच कर्जबाजारी असलेले शासनाच्या तिजोरीत पूर्णपणे आता खडखडाट आहे, खडखडाट. महाराष्ट्राचा विकास ठप्प, आर्थिकदृष्ट्या लोळापांगळा झालेला हा महाराष्ट्र आता पुन्हा आपल्या स्वतःच्या मजबूत पायावर उभा राहणार कधी आणि कसा? निवडणूक, सत्ता, विश्वासघात आणि फसवणूक यावरच उभं आहे हो आपलं सगळं राजकारण. मग त्यासाठी महाराष्ट्राचं काय व्हायचं ते हो. आता मात्र हे जे लबाड चेहरे आहेत ना, हे चेहरे आता उघडे पडलेले आहेत, मुखवटे फाटले आहेत त्यांचे. अवघ्या 3 महिन्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करता येत नाहीत तर
द्यावा ना सरकारने तर राजीनामा, अवघ्या सरकारनं तर राजीनामा देऊन टाकायला हवा अशा वेळेला. नाही जमत ना तुम्हाला, आम्ही लायक नाहीत असं सांगून व्हा ना मग बाजूला. नाहीतरी EVMच्या मदतीनं तुम्ही सत्तेवर आलेला आहात असा आरोप तर तुमच्यावर होतच असतो. मित्रांनो, या सरकारने विश्वासघात केला आहे, फसवणूक केली आहे, यावर तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपलं नेहमीप्रमाणे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.